नमस्कार. जय महाराष्ट्र. सर्व पत्रकारांना खूप कमी कालावधीमध्ये आज आमंत्रण केल्याने आपण सगळे आलात त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आजचं पत्रकार परिषद ही जिल्हा परिषद निवडणूक झाल्यानंतर ही माझी पहिली पत्रकार परिषद आहे. परंतु अनेक विषय चर्चा करायचे आहेत. परंतु आजचा हा जो काही विषय आम्ही अजेंडावरती ठेवला आहे तो येणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त आमचे जे काही मुंबई पुण्यावरून गाड्या असतात तो आमचा गेल्या 4 वर्षापासूनचा जो उपक्रम आहे तो ह्या वर्षी सुद्धा आम्ही तो उपक्रम सुरू ठेवलेला आहे. अनेकांनी गेल्या वर्षी सुरू ठेवला, ह्या वर्षी बंद केलाय, परंतु आम्ही तो पुढच्या आता अनेक वर्ष तो चालूच ठेवणार आहोत. तर आम्ही ह्या उपक्रमामध्ये जरी पराभव झाला जरी असला तरी ह्या उपक्रमामध्ये आम्ही कमी न करता वाढीव त्यामध्ये आम्ही गाड्या देण्याचा एक नवीन योजना आम्ही आणली. त्याच्यामध्ये महाड, माणगाव, पोलादपूर तालुक्यातील थोडक्यात महाड विधानसभा क्षेत्रातील सर्व नागरिकांना मुंबई, पुणे, ठाणे आणि विविध ठिकाणी ज्या ठिकाणावरून आम्ही गाड्या सोडल्यात त्याच्यामध्ये मुंबई सेंट्रल, नालासोपारा, ठाणे खोपट, स्वारगेट, पिंपरी चिंचवड आणि अजून विविध ठिकाणचे आहेत जे वेळापत्रक आम्ही जाहीर केलेले आहेत ते आम्ही तुम्हाला सगळ्यांना देऊ. परंतु गणपती बाप्पाचा आशीर्वाद, लालबागच्या राजाचा आशीर्वाद आपल्यावरती आहे आणि त्याच्या आशीर्वादाने सगळं काही चांगलं घडतंय आणि ह्याच्यातून सामाजिक भावनेतून लोकांचं काहीतरी आपण देणीकडे लागतो. त्या ह्याच्यातून आपण हे जे काही सुरू केला उपक्रम गेल्या कोरोनाच्या काळापासून जो सुरू केला तो अखंड जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे, जोपर्यंत देव आपल्याला ताकद देतोय तोपर्यंत आपण हा उपक्रम सुरू ठेवणार आहोत असं मी गेल्या वर्षी सांगितलं, ह्या वर्षी सांगतोय आणि ह्या वर्षी जर विस्तार आम्ही वाढवलाय. तर माझी सर्व नागरिकांना महाड, पोलादपूर, माणगाव विधानसभा क्षेत्रातील सर्व आमच्या गणेश भक्त जे येणार आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे की ह्या उपक्रमाचा नक्की लाभ घ्या. 100% आम्ही मोफतच करायचा हा प्रयत्न चाललाय, परंतु 100 रुपये आणि 50 रुपये जे काही आम्ही त्यांच्याकडून घेणार आहोत त्याची जी काही रक्कम आहे त्याबद्दल सुद्धा आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये सगळं कळवलंय. परंतु ह्या उपक्रमातून लोकांची सोय कशी होईल त्या पद्धतीने आम्ही करतोय. एखादी गाडी मुंबईतून सुटली तर ती लास्ट पोलादपूरच्या बस स्टँड पर्यंत येईल, जी महाड तालुक्यासाठी असेल, पोलादपूर तालुक्यासाठी असेल, माणगाव तालुक्यासाठी असेल आणि जे करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघ जो आमचा आहे त्या मतदारसंघासाठी जे पहिलं होतं तसंच ठेवलेलं आहे. त्यामुळं नक्की ह्या सगळ्यांचा लाभ या सर्व गणेश भक्तांनी घ्यावा यासाठी मी आजची पत्रकार परिषद आयोजित केली होती. आपण सर्व आलात त्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि सगळ्यांनी ह्या गणपती बाप्पाच्या सेवेचा आम्ही जो काही प्रयत्न करतोय त्याला तुम्ही सगळ्यांनी नक्की प्रतिसाद द्याल असं आम्हाला वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.